स्पर्धा जास्त आहे, पण याचा अर्थ संधी कमी नाही आहे. जर तुम्हाला जर सिलेक्शन करायचं असेल तर स्मार्ट सिलेक्शन करा. सुरुवातीला जॉब लागणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे महिला उमेदवारांनी या मुद्द्याच्या बाबतीत थोडा विचार करायचा आहे. पण जे काही पुरुष उमेदवार आहेत, मुलं आहेत ना, यांनी विचार काय करायचा की आधी जॉब महत्वाची आहे. म्हणजे मीडियम स्कोअरवाले आहेत, ऍव्हरेज स्कोअरवाले आहेत, या उमेदवारांनी मात्र काय करायचंय, हे तुमचं सिलेक्शन 100% होऊ शकते मित्रांनो. होय, आणि ह्या गोष्टी जर तुम्ही विचारात घेतल्या तरच कमी मार्क्स असून देखील तुम्हाला शिक्षक होण्याची संधी या ठिकाणी 100% मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो बघा, या ठिकाणी आज आपण या व्हिडिओमध्ये कमी मार्क्स असताना देखील कशा प्रकारे आपलं सिलेक्शन आपण कन्फर्म करू शकतो, कशा प्रकारे सिलेक्शन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आपण आपल्यासाठी ओढवून आणू शकतो, या संदर्भात माहिती घेत आहोत. बघा मित्रांनो, यापूर्वीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही एकदा बघा, कारण त्यामध्ये मी सुरुवातीला देखील काही महत्त्वाचे पॉईंट सांगितलेले आहेत आणि त्यालाच कंटिन्यू करून मी हा व्हिडिओ पुढे बनवत आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपल्याला कमी किंवा ऍव्हरेज मार्क्स असतील तर देखील आपण आपले जे काही सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते जास्तीत जास्त वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, काही स्ट्रॅटेजीज म्हणता येतील त्याला, तर त्या मुद्द्यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि हे मुद्दे जर तुम्हाला माहित असतील तर तुमचं सिलेक्शन हे 100% जास्तीत जास्त प्रमाणात सिलेक्ट होण्याची चान्सेस या ठिकाणी वाढू शकतात. बघा, आता या ठिकाणी सर्वात अगोदर काय करायचं की जे आपण प्राधान्यक्रम देणार आहोत तर त्या प्राधान्यक्रमाला आपल्याला एकदम प्रॉपरली असाइन करायचं आहे. ज्यावेळेस पवित्र पोर्टल सुरू होणार आहे त्यामध्ये काय करायचंय तुम्हाला की जे तुमचे प्राधान्यक्रम आहेत ते जनरेट करायचे असतात आणि ते जनरेट करून प्रॉपरली त्याला असाइन करावं लागते. म्हणजे तुम्हाला तुमचा पसंतीक्रम द्यायचा आहे, तर तो पसंतीक्रम देताना अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे, कारण याच्यावरच आपलं सिलेक्शन ठरणार आहे. जर एखादा कमी मार्काचा विद्यार्थी आहे, जसं की मी तुम्हाला मागे उदाहरण दिलं, 85 मार्कवाला एक विद्यार्थी असेल आणि दुसरा 75 गुणावाला मार्क असेल, तर याच्यामध्ये अगोदर 75 वाल्या विद्यार्थ्याचं देखील सिलेक्शन होऊ शकते. हो, कसं, तर त्याने जर प्राधान्यक्रम देत असताना काय केलं, चुकीचा पसंतीक्रम दिला आणि तुम्ही त्या जागेचा पहिल्या क्रमांकाला पसंतीक्रम दिला असेल तर जास्त मार्क असून देखील तो विद्यार्थी सिलेक्ट होणार नाही. कमी मार्कवाला विद्यार्थी मात्र त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतो. प्राधान्यक्रम हा एक प्रकारचा काय हे लॉटरी सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की जर एखाद्याने चुकीचा प्राधान्यक्रम दिला आणि त्याला टेटला जास्तही मार्क असतील तरी त्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. आणि ज्याने व्यवस्थित प्राधान्यक्रम दिला त्याला मार्क कमी पण प्राधान्यक्रम बरोबर म्हणून सिलेक्ट झाला, हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. होय मित्रांनो, आश्चर्यकारक गोष्ट नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आता बरेचसे उमेदवार जे आहेत ना, त्यांना काय असते की आपल्याला आपलाच जिल्हा भेटला पाहिजे. मी हिंगोली जिल्ह्यातला आहे म्हणून मी माझं प्राधान्यक्रम पहिलं हिंगोलीलाच देणार. पण तुम्हाला तुमचे मार्क पाहायचे आहेत. तुमचे मार्क्स जर कमी मार्क आहेत आणि हिंगोली जिल्हा तुम्हाला पाहिजे तर हा आग्रह तुम्ही धरून ठेवू नका. कारण काय की हिंगोली जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, अकोला जिल्हा, कोणताही जिल्हा असेल ना, तर त्या जिल्ह्यासाठी जे टॉपर्स विद्यार्थी आहेत, ज्यांनी जास्त मार्क मिळवलेले, त्यांनी जर पहिला पसंतीक्रम दिलेला असेल आणि तुमच्याकडे लिमिटेडच प्रिफरन्सेस आहेत यावर्षी, तर लिमिटेड प्रिफरन्सेसमुळे तुमचं काय होणार आहे की तुम्ही पहिला पसंतीक्रम तुम्ही हिंगोली दिला आणि जास्त मार्कवाल्याने हिंगोली पहिला पसंतीक्रम दिला असेल तर निवड कोणाची होणार, अल्गोरिदम मध्ये, त्या सिस्टीम मध्ये काय, ज्याने जास्त मार्क मिळवले त्याला ते पहिला पसंतीक्रम त्याने निवडला गेलेला आहे, त्याच्यामुळे ती जागा ऑलरेडी कट झाली आणि तुमचा एका पसंतीक्रमाचं नुकसान झालेले. म्हणून तुम्हाला फक्त आपलाच जिल्हा भेटला पाहिजे ना, तर हा आग्रह सोडावा लागेल. याचं प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन नंतर देतो, कारण व्हिडिओ मोठा होईल. तुम्हाला हे जास्तीत जास्त मुद्दे कव्हर करून घ्यायचे आहेत. जे मुद्दा सांगितला तो तुम्ही ऍक्सेप्ट करा. आपलाच जिल्हा भेटला पाहिजे म्हणून आग्रह सोडून द्या. मग कोणता जिल्हा भेटला पाहिजे, कोणत्या जिल्ह्याला प्राधान्यक्रम द्यायचा हे देखील सांगणार आहे. बघा, जवळचाच जिल्हा भेटायला हवा हे देखील हट्ट तुम्हाला सोडावा लागेल. कारण काय की तुम्हाला तुमच्या जवळच जर प्रेफरन्स द्यायचा असेल आणि मार्क कमी असतील, चान्सेस कमी असतील, त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन होणार नाही, तर प्राधान्यक्रम गमावू नका, प्रेफरन्स गमावू नका, जवळचा जिल्हाच मिळायला हवा हा हट्ट देखील आत्ताच सोडावा लागेल. बघा मित्रांनो, काही गोष्टी मनाला खटकत असतील तरी देखील त्याला तुम्ही टॅली करू शकता, कारण मी ह्या गोष्टी अनुभवावरून तुम्हाला सांगत आहे. आता बघा, जिल्हा निवडताना काय करा, अगदी अगोदर डाटा अनालाइज करा. तुम्ही त्या डाटा अनालाइज करायचा आहे की काय, किंवा नेमकं या ठिकाणी मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता, किती हाय गेलेला आहे, तिथे जिल्हा परिषदचा कट ऑफ काय होता, महानगरपालिकेचा कट ऑफ काय होता,
हे देखील तुम्हाला नगरपालिकेचा कट ऑफ काय होता हे जर तुम्ही पडताळून पाहिलं त्याच्यावरून थोडासा अंदाज येऊ शकतो की स्पर्धा किती जास्त आहे. त्याच्यामुळे डाटा अनालाइज करावा लागेल. त्याच्यानंतर जिथे कॉम्पिटिशन जास्त असेल तिथे चान्स घेऊ नका. होय मित्रांनो, बघा, जिथे कॉम्पिटिशन जास्त आहे तिथे चान्स घेऊ नका, अजिबात चान्स घेऊ नका. मोठे शहर जिथे असतील त्या ठिकाणी मोठ्या शहरांना पहिला पसंतीक्रम द्यायचं अवॉइड करा. ऍव्हरेज विद्यार्थ्यांच्या संदर्भात सांगत आहे, कमी गुण असतील तर तुम्ही मोठ्या शहरांच्या भानगडीत पडू नका. उदाहरणार्थ मोठं शहर पुणे आहे. आता पुण्याला कोण पसंतीक्रम देणार नाही? आपल्या ज्या महिला उमेदवार आहेत त्या प्रत्येकाला वाटेल की बा पुण्यासारख्या ठिकाणी जर माझं जॉब सिलेक्शन झालं तर मी तिथे सेटल होईल आणि शाळा करून मला इतरही बऱ्याचशा गोष्टी करता येतील, माझ्या मुलाबाळांचं शिक्षण करता येईल आणि मोठ्या शहरात राहण्याचा आनंद घेता येईल. कुठली अडचण येणार नाही, ट्रान्सपोर्टेशनची अडचण नाही, शिक्षणाची अडचण नाही, दवाखान्याची अडचण नाही, असा विचार करून हाय मार्कवाले सगळे शहरांवर तुटून पडतील. मग या इथे काही स्पर्धा काय झालेली असेल, वाढलेली असेल, भयंकर स्पर्धा या ठिकाणी वाढलेली असेल. सगळे टॉपर जे काही असतील, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका आणि मोठे शहर आधी काय करतील, प्राधान्य देतील. मग तिथे आपले जर गुण असतील 85 असतील, 77 असतील, 75 असतील, अशा विद्यार्थ्यांनी मोठ्या शहरात सुरुवातीलाच प्राधान्यक्रम देण्याचं टाळलं तर खूपच चांगलं होईल. याचं कारण काय हे तुम्हाला नंतर एक्सप्लेनेशन करणार आहे मित्रांनो. पुढचा मुद्दा बघा. आता ज्यांचा कमी मार्क्स आहेत ना, यांनी आपलं चान्सेस कुठे आहेत हे पाहायला पाहिजे. किंवा मला माझ्या सोयीने प्रिफरन्सेस द्यायचे नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या सोयीने प्रिफरन्सेस द्यायचे आहेत का तुम्हाला नोकरी लागण्यासाठी प्रिफरन्सेस द्यायचे हे मात्र आताच क्लिअर करून घ्या. कारण आपल्या सोयीचे प्रिफरन्सेस दिले आणि तुमच्याकडे प्रिफरन्सेसची संख्या आहे 100 आणि 50. आपल्या सोयीचे दिले ना तर त्यानुसार जर सिलेक्शन होत गेलं नाही, कारण काय, स्पर्धा जास्त असते, कॉम्पिटिशन जास्त आहे, ऑब्व्हियसली स्पर्धा जास्त आहे, पण याचा अर्थ संधी कमी नाही आहे. जर तुम्हाला जर सिलेक्शन करायचं असेल तर स्मार्ट सिलेक्शन करा, प्रिफरन्सेसचं स्मार्ट सिलेक्शन करा. बघा, या ठिकाणी व्हिडिओ फास्ट होत असेल तर तुम्ही त्याला स्लो करू शकता, स्लो वाटत असेल तर फास्ट करू शकता. 7 नंबरचा मुद्दा आहे, रिमोट एरियाज जिथे आहे तिथे हाय चान्सेस असणार आहेत. स्लो ज्या विद्यार्थ्यांचे कमी मार्क्स आहेत त्यांच्या बाबतीत रिमोट एरियाज, जे रिमोट एरियाज आहेत, दुर्गम भाग ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी काय एकदम ट्रान्सपोर्टेशनची जास्त सुविधा नाहीये, वाड्या आहेत, वस्ती आहे, पांडे आहेत, तांडे आहेत, है ना. हे गोष्टी जर तिथं असतील समजा, त्या ठिकाणी सगळे जास्त मार्कवाले उमेदवार जायला टाळाटाळ करणार आहेत. पण जर एक मुलगा असेल, है ना, पुरुष उमेदवार आहे आणि त्याला नोकरीच पाहिजे आहे, तर मग त्याने तिथे जायला हरकत नाहीये. महिला उमेदवारांच्या बाबतीत तुमची जर तयारी असेल तरच तुम्ही रिमोट एरियाचा प्राधान्याने विचार करायला पाहिजे. कारण केवळ प्रिफरन्सेस दिला आणि मग तिथे नोकरी लागून नंतर आपल्याला जायचं नाही बा, तर असं करून चालणार नाही. काय, नंतर बदली देखील करता येते, पण सुरुवातीला जॉब लागणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे महिला उमेदवारांनी या मुद्द्याच्या बाबतीत थोडा विचार करायचा आहे. पण जे काही पुरुष उमेदवार आहेत, मुलं आहेत, है ना, यांनी विचार काय करायचा आहे की आधी जॉब महत्वाची आहे, त्याच्यानंतर मग काय, तिथे ऑलरेडी लोक राहतात, तेही कोणाचं तरी गाव आहे, मग त्या वातावरणाला ऍडजस्ट करून तुम्ही जर ऍडजस्ट झाले तर तुम्ही अगोदर जॉब टिकवा, नंतर तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यासाठी प्रयत्न करू शकता भविष्यामध्ये, किंवा याच्यात तुमच्यावर डिपेंड राहील. आता पुढे बघा, लिमिटेड प्रिफरन्सेस आहेत, त्याच्यामुळे रिस्क कशी आहे, जास्त आहे. हा मुद्दा बऱ्याच विद्यार्थ्यांना पचत नाहीये. बघा, जास्त मार्कवाल्या उमेदवारांना काय, लिमिटेड प्रिफरन्सेसमुळे ऑब्व्हियसली काही एवढा फरक पडणार नाही, कारण जास्त मार्क असल्यामुळे त्यांनी 100 प्राधान्य, 50 प्राधान्य जरी दिले तरी ते सुरुवातीच्या 9, 10, 20 किंवा 50 प्राधान्यक्रमामध्ये लागून जाऊ शकतात. पण जे मीडियम स्कोअरवाले आहेत, ऍव्हरेज स्कोअरवाले आहेत, या उमेदवारांनी मात्र काय करायचंय, एक प्राधान्यक्रम काळजीपूर्वक घ्यायचा. आता याच्यापेक्षाही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत मी. हे सगळे मुद्दे आता तुम्हाला मी सांगणार आहे की प्राधान्यक्रम देत असताना आणखीन एक गोष्ट बघा, अजिबात निष्काळजीपणा करू नका मित्रांनो. तुमचा निष्काळजीपणा हा तुमच्या करिअरच्या संधीला गमावू शकतो आणि बऱ्याचशा उमेदवारांच्या आयुष्यातली ही शेवटची संधी देखील असू शकते, कारण याच्या नंतर त्यांच्यावर एज बार होण्याची वेळ देखील येणार आहे. त्याच्यामुळे ही स्पर्धा आहे, जीवघेणी स्पर्धा आहे, याच्यामध्ये आपण एवढे वर्ष घातले तर निष्काळजीपणामुळे जर तुमचं सिलेक्शन चुकत असेल तर याला तुम्ही जबाबदार असाल. त्यामुळे तुमचं नाही तर तुमच्या परिवाराचं देखील नुकसान होणार, म्हणून काळजी करा. ही संधी गमावू नका मित्रांनो, अजिबात ही संधी गमावायची नाहीये. आता बघा, या ठिकाणी साईडला मी काही इतर महत्वाचे मुद्दे लिहिलेले आहेत की आता प्राधान्यक्रम देत असताना काय, कोणत्या गोष्टीचा आणखीन विचार करायला हवा.
प्राधान्यक्रम देण्याच्या संदर्भात भरपूर गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत, परंतु एका व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. याच्या व्यतिरिक्तही आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे राहिले असतील तर मी ते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये देत जाईल. त्यामुळे चॅनलवरील अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती न चुकवता तुम्ही कृपया करून पाहत चला, जेणेकरून आपला फायदा होईल, आपल्या मित्रांचा देखील फायदा होईल आणि आपलं जे शिक्षक होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल. बघा, आता याच्या व्यतिरिक्त काय महत्त्वाचे मुद्दे आहेत हे जाणून घेण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरतीच्या संदर्भात, पवित्र पोर्टलच्या संदर्भात, शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. चला तर जाणून घेऊया पुढील माहिती. पहा, आता प्राधान्यक्रम देताना आपल्या कास्टच्या जागा आहेत का नाही याची आपल्याला सर्वात अगोदर खात्री करायची. नुसतं आपल्याला जिल्हे निवडायचे नाहीये, तर त्या जिल्ह्यामध्ये ज्या आस्थापना तुमच्या लॉग इनला पोर्टलच्या टॅबमध्ये आलेल्या आहेत त्याला तुम्हाला काय करायचं, ओपन करायचंय आणि प्रत्येक जाहिरातीला राईट साईडला तिथे ऑप्शन असतात, त्याला ओपन करायचं आहे आणि आपल्या कास्टच्या जागा तिथे आहेत का नाही हे आधी खात्री करायचं. एक वेगळी नोटबुक घ्या, डायरी बनवा आणि किंवा त्या पेजचे झेरॉक्स काढून घ्या, प्रिंट काढून घ्या आणि त्याच्यावर तिथे तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत हे आधी पहा. जर जागा नसेल आणि तर तुम्हाला त्या लॉग इनला एखादी संस्था दिसत असेल, तुम्हाला वाटलं ती आपण निवडून घेऊया, पण जर त्या जागेचं मीडियम जे आहे, माध्यम तुम्ही तपासलं नाही, कॅटेगरी तुम्ही तपासली नाही, तर तुमचा तो देखील प्राधान्यक्रम वेस्ट जाऊ शकतो. त्याचं माध्यम तपासा. ती जागा तुमच्याच मराठी माध्यमाची असेल किंवा इंग्रजी असेल तर इंग्रजी माध्यमाची आहे, किंवा उर्दू असेल तर उर्दू माध्यमाची आहे, किंवा इतर कोणतंही तुमचं जे काही माध्यम होतं त्याच माध्यमाची ती जागा असली पाहिजे, याची देखील खात्री करूनच घ्या मित्रांनो. नंतर काय की तुमचं समांतर आरक्षणामध्ये तुम्ही येत असाल तर 101% तुम्ही त्याला मिस करणार नाहीत आणि करू देखील नका. समांतर आरक्षणाचा लाभ घ्या. समांतर आरक्षण म्हणजे काय की जर तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड असाल, प्रकल्पग्रस्त असाल, माजी सैनिकाचा पाल्य असाल किंवा अनाथ, दिव्यांग, अशा प्रकारचं जे काही आपलं समांतर आरक्षण आहे त्याचा देखील तुम्हाला लाभ घ्यायचा आहे, ते विसरायचं नाहीये. जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी जोडले होते ते तुमच्याजवळ असले पाहिजे. त्या डॉक्युमेंटवर देखील आपण नवीन व्हिडिओ घेणार आहोत. आता इथे बघा, समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा आणि आपल्या हुशार मित्राचे जे प्राधान्यक्रम आले, आपण त्या हुशार मित्राच्या नुसारच आपण प्राधान्यक्रम दिले पाहिजेत. हा आग्रह टाळा. दुसऱ्याचं कॉपी करू नका, कारण आपण शिक्षक होत आहोत आणि आपल्याला हे सगळं माहीत आहे किंवा प्राधान्यक्रम द्यायचा आहे, तर तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार करा. तुम्ही स्वतःच्या या गोष्टीचा स्वतः विचार करा, स्वतः अॅनलाइज करा. 1-2 दिवस जास्त वेळ घ्या, पण प्राधान्यक्रम व्यवस्थित दिले तरच तुमचं सिलेक्शन 100% होऊ शकते मित्रांनो. होय, आणि ह्या गोष्टी जर तुम्ही विचारात घेतल्या तरच कमी मार्क्स असून देखील तुम्हाला शिक्षक होण्याची संधी या ठिकाणी 100% मिळणार आहे. त्यामुळे मी म्हटलं होतं की तुम्हाला की कमी मार्क असतील काही हरकत नाही, लिमिटेड प्रिफरन्सेस आहेत, त्याच्यामुळे निश्चितच धोका आहेच. हे बऱ्याच अभियोगाधारक मित्रांना जरी या बाबतीत काही समजा वाटत नसेल की याच्यामुळे काही फरक पडणार नाही, परंतु लिमिटेड प्रिफरन्सेसमुळे का होऊ शकतो की तुमचा जो आता या जेवढे काही प्राधान्यक्रम टाकले होते त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं नाही तर नुकसान होऊ शकते. पण हेच जर अनलिमिटेड प्रिफरन्सेस असले तर मित्रांनो काय होत असते, लागण्याचे चान्सेस जास्त होते. स्पर्धा जास्त आहे, कॉम्पिटिशन जास्त आहे, त्याच्यामुळे सिलेक्शनचे जे चान्सेस आहेत ते वाढू शकतात. पण लिमिटेड प्रिफरन्सेस आहेत ही गोष्ट लक्षात घेऊनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे मर्यादित प्राधान्यक्रम आहेत हे जाणून घेऊनच हा व्हिडिओ बनवलेला आहे. जरी कंडिशन आपली अमर्याद प्रिफरन्सेसची झाली पुढे, तरी देखील हे मुद्देच तुम्हाला त्यातून काय करू शकतात, सिलेक्शनला जवळ आणू शकतात. आणि जरी समजा मर्यादित प्राधान्यक्रम तसेच राहिले तरी देखील सिलेक्शन होण्यासाठी या मुद्द्यांचा तुम्ही काळजीपूर्वक विचार करा मित्रांनो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला या शिक्षक भरतीमध्ये शिक्षक होण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते निश्चितच पूर्ण करायला काय होणार आहे, मदत मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा होता. तशाच आपल्या इतर मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून एका चुकीमुळे त्याचं देखील नुकसान होता कामा नये. जरी तो तुमच्या कॅटेगरीचा असेल तरी देखील शेअर करा मित्रांनो, काही फरक नाही पडत. माणसाने माणुसकी जिवंत ठेवायला पाहिजे. आणि जर आपण दिलं तर दिल्याने आपल्याला ते 10 गुणा दुप्पट होऊन 10 पट होऊन आपल्याला ते मिळत असते. म्हणून आनंद वाटायचा आहे, पॉझिटिव्ह गोष्टी देखील वाटायच्या आहेत. तसा हा व्हिडिओ देखील इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त अभियोगाधारक मित्रांना त्याचा फायदा होईल.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही योजना आहेत का, किंवा तुम्हाला याबद्दल काही वाटत असेल तर कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरती पवित्र पोर्टल, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी तसेच शिक्षक पात्रता चाचणी याच्या संदर्भातील सर्व अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना ऑल द बेस्ट.